आपल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, कोकणाच्या दृष्टीनं हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण उत्तरामध्ये जरी लिहिलेलं नसलं तरी 85 ते 90% नुकसान झाल्याचा अहवाल हा कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाठवलेला आहे, कृषी अधीक्षकाने शासनाकडे पाठवला आहे. आणि अध्यक्ष महोदय, 22 आणि 24 फेब्रुवारीला हे अहवाल पाठवलेले आहेत. त्यावेळेला नुकसान किती झालं याच्याबद्दल दुमत असण्याचं कुठलं कारण नाही. दुसरी गोष्ट मी मंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की या लोकांना इन्शुरन्सचा फायदा होणार नाही, कारण इन्शुरन्सचे काही नॉर्म्स असतात आणि त्या नॉर्म्सप्रमाणे तेवढा जर पाऊस पडला तरच त्यांना नुकसान मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कोकण हा जो सर्व शासकीय योजनांपासून दुर्लक्षित असतो, अशा कोकणाला आपण न्याय देणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि 85 ते 90% नुकसान झाले असताना या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाईची घोषणा करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, केसरकर साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा आणि कोकणातल्या जिव्हाळ्याचा लक्षवेधी लावलेले आहे. लांबलेला पाऊस, थंडी, अचानक हवामान बदल यामुळे आंबा पिकात डिसेंबर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आलेला मोहर हा बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे काळा पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल शासनात सादर केला आहे. प्राथमिक पाहणीत 80% ते 90% आंबा मोहराचे नुकसान झाले हे खरे आहे. काजू पिकांचे या हवामान बदलामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत क्षेत्रीय पाहणी कृषी विद्यापीठ व कृषी विभागामार्फत चालू आहे. गतवर्षी कोकण विभागात आंबा पिकासाठी रुपये 224 कोटी विमा संरक्षित रक्कम अदा केली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुपये 84 कोटीचं वाटप केले आहे. यावर्षी आंबा पिकांची रुपये 604 कोटी इतकी संरक्षित रक्कम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुपये 233 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे. काजू पिकासाठी गतवर्षी रुपये 16 कोटी विमा संरक्षित रक्कम वाटप केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापैकी रुपये 8 कोटीची रक्कम वाटप केली आहे. यावर्षी काजू पिकासाठी एकूण रुपये 94 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे. यावर्षी काजू पिकासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुपये 49 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे. काजू आंबा पिकासाठी कीड व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी शेती शाळा व वेबिनारचे नियोजन केले असून त्याची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे. व्हॉट्सॲपचे माध्यमातून आंबा व काजू पिकांचे प्लॉटचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आंबा टास्क फोर्सच्या माध्यमातून 8 गावांची निवड करण्यात आलेली असून त्या ठिकाणी आंबा पीक संरक्षित बाबत प्रात्यक्षिक राबवण्यात येत आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025च्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीसाठी रुपये 106 कोटीची मदत वाटप केली आहे. केसरकर, आपण आज जी परिस्थिती आहे ही अत्यंत वेगळी आहे, ही आपल्याला कल्पना आहे. कारण मोहोर धरल्यानंतर तो पूर्ण पकडला नाही, हवामान बदलामुळे पावसामुळे काळा पडला आणि संपूर्ण मोहोरच झडून गेला. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं की 80 ते 90% हा धरला नाही, हे बरोबर आहे. आणि त्यासाठी ह्याच्याही वरच्याही सभागृहात त्या दिवशी प्रश्न विचारला गेलेला होता. आम्ही आश्वासित केलेलं आहे की आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कोकणातले आपण सगळे आमदार, त्यानंतर आपले पालकमंत्री दोन्ही जिल्ह्यांचे, आम्ही आमच्या जिल्ह्याच्या मंत्री, आपण सगळ्यांनी मिळून एक साहेबांकडे मीटिंग मागितलेली आहे की याच्यावरती ठोस निर्णय होणं गरजेचं आहे. कारण आम्हाला कोकणाला हे नगदी पीक आहे, आम्हाला इतर काय बाबी आहे नाहीत. आणि आमच्याकडेही कुठला शेतकरी आत्महत्या करत नाही, आपल्याकडं कर्ज बुडवत नाही, काही नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावरती आमचं अवलंबून असणारं जीवनमान, ह्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ घेतलेली आहे. आणि ते अधिवेशन संपायच्या अगोदर आपण त्याची सगळ्यांनी मिळून बैठक घेऊन हा निर्णय मार्गी लावू. शेखर निकम देतो शेखर निकम. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिले. प्रश्न देतो, आपल्याला देतो प्रश्न. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, काय उत्तर त्यांनी दिलंय ना, त्यांनी बैठकीचा उत्तर. अरे बैठकीचा उत्तर काय अर्थ? अध्यक्ष महोदय, देतो शेखर निकम. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय त्याच्यामध्ये विम्याचे पैसे कसे देणार, काय देणार याबाबत त्यांनी सांगितलंय.
पण कोकणातला जर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जवळजवळ 99% पूर्णपणे आंबा आणि काजू उद्ध्वस्त झालेला आहे. याचं कारण असं आहे की वेगळे उष्णता वाढले, परागिरीकरणासाठी आज मधमाशा तिथं दिसत नाहीत, ओंबीळ दिसत नाहीत, अनेक गोष्टी येत आहेत कोकणामध्ये. विशेषतः लोट्यामधली जी रासायनिक कंपन्या आहेत त्याच्यामुळे देखील बागायतीवर खूप मोठा परिणाम होतो. अध्यक्ष महोदय, तर माझा स्पेसिफिक उत्तर प्रश्न आहे, 2च आहेत अध्यक्ष महोदय. हे सगळे सिनियर आहेत. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न आहे की ठीक आहे, विम्याचे पैसे काही शेतकऱ्यांना मिळतील, सरसकट शेतकऱ्यांना मिळत नाही कारण सगळेजण विमा उतरवत नाहीत. तर हेक्टरी 50,000 रुपये तुम्ही तातडीने आंबा आणि काजू बागायतदारला देणार का, हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आता आखाती देशात युद्ध चालू आहे. आज आमचा आंबा साधारणपणे दुबई मार्गे इतर सर्व आखाती देशात जातोय, पण तो आज आपण पाठवू शकत नाही. मग ह्या निमित्ताने आपण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा या देशात जर आपला आंबा पाठवायचा असेल तर तिथं असलेल्या उन्हाळ्याच्या सुटी आणि सगळ्या गोष्टीमुळे तिकीट दर एवढे झालेत की तो शेतकरी तिथं आंबा पाठवणं त्याला शक्य होणार नाही. तर ह्या तिकीट दराबाबत तरी आपण काहीतरी स्पेसिफिक त्याच्या बाबतीतलं एक उत्तर देणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि काजूबद्दल सांगायचं झालं तर एका वाक्यात सांगतो की 16/2/2023ला शासनाच्या कृषी विभागाने काजूसाठी ज्या सर्वकष विकासासाठी GR काढलाय तो GR कधीतरी अंमलात आणणार आहात का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, निकम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो अत्यंत योग्य आणि रास्त आहे. म्हणूनच मी मगाशी सांगितलं, जी भरपाई द्यायची आहे किंवा रासायनिक खताचा विषय आहे, त्यानंतर जे का आता दुबईला आंबा जातो, परदेशात आंबा जातो, मोठ्या प्रमाणात देवगड, रत्नागिरी आपला फार मोठ्या प्रमाणात आंबे जातात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आताची सध्याची जी काय युद्धजन्य परिस्थिती आहे, भास्करराव तुम्हाला बोलायला देतो, थांबा जरा. होय काय, चांगलं अभिनंदन तुमचं. तुम्हाला पण बोलवतो मीटिंगला त्या. तर म्हणजे ज्या अनुषंगाने आपण सांगितलं, मी मगाशी एका याच्यात सांगितलं आहे की हा निर्णय आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मीटिंग घेऊन आपल्याला निकालीत काढूया की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना भरपाई कशी देता येईल आणि जे काय तुम्ही सांगितलेलं आहे, जी काय आता युद्धजन्य परिस्थिती आहे, तिकडे जी काय अडचण आहे ह्याच्यावरती तोडगा काढायचा असेल तर मुख्यमंत्र्यांवर मीटिंग घेऊन आपण तो तोडगा काढू आणि तुम्हाला सगळ्यांना बोलवतो. चला सुनील प्रभू देतो अध्यक्ष देतो. एक प्रश्न विचारा, एक प्रश्न. चला अध्यक्ष महोदय, एक स्पेसिफिक ही लक्षवेधी पुकारण्या अगोदरपासून मी आपल्याकडे वेळ मागतोय. माननीय मंत्री वेळ महोदय, घेऊन ना, आपल्याला 1.5 वाजता सभा करायची. मला आपण बोलायला संधी दिलीत, चला आपण प्रश्न मी आपला आभारी आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचे उत्तर याच्यामध्ये दिलंय. आमचं म्हणणं असं आहे की आज नाही बाबा बस नको आता. कोकणामध्ये रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, आंब्याची परिस्थिती, आंबा उत्पादक शेतकरी पूर्णपणे बेजार झालेला आहे. कारण जो सुरुवातीला मोहर आला ती फक्त फुलं आली. तो विषय झालाय. आपण नाही ऐका ना, मी शेतकरी आहे, मी आंबा उत्पादक शेतकरी आहे. माझं ऐका ना, माझं दुःख ऐका. त्या सगळ्या शेतकऱ्याचं दुःख मी मांडतोय प्रतिनिधी म्हणून. 2 वेळा मोहर आला, मोहर जडून गेला, आता छोटी फळं लागलेली आहेत, आंबा नाहीच आहे. जसं ते म्हणाले की 90% नुकसान पूर्ण आंबा शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही विम्याचे आम्हाला पैसे देऊन त्या शेतकऱ्यावरती मेहरबानी नका करू. माझं असं म्हणणं आहे की सरसकट ही नैसर्गिक आपत्ती आहे, सरसकट हेक्टरी आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला पैसे सरकारने घोषणा अधिवेशन संपण्यापूर्वी 5 लाख रुपये हेक्टरी दिले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि अध्यक्ष महोदय, मी नाही बोलत आहे, कोकणातला प्रत्येक शेतकरी बोलतोय. आपण कोकणातले सगळे चॅनल बघा, वृत्तपत्र बघा, रोज मोर्चे निघतायत, स्थानिक शेतकरी बैठका घेत आहेत, तात्काळ निवेदनं पाठवत आहेत, आमदारांना निवेदन देत आहेत. माझी विनंती आहे, आपण आदेश द्या की वरून आदेश द्या. अध्यक्ष महोदय, आमची अपेक्षा आहे ज्या सर्वोच्च आसनावरती आपण बसलाय ना, आज शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम आपण करा की अधिवेशन संपण्यापूर्वी हेक्टरी 5 लाख रुपये आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला सरकारने आपत्तीची म्हणून या ठिकाणी घोषणा करायला पाहिजे. 1 मिनिट. मंत्री महोदय प्रकाश सुर्वेचा आणि सुनील प्रभूचा एकत्रित उत्तर द्या. प्रकाश सुर्वे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचे उत्तर दिलेलं आहे ते विसंगत उत्तर असून थातुरमतुर उत्तर आहे असं मी त्या मंत्री महोदयांना सांगतो. आत्ता सुनील प्रभू बोलले ते अगदी गोष्ट खरी आहे की
बघा इतर याच्या राज्याच्या आणि कोकणाची परिस्थिती वेगळी आहे. आमच्याकडे बराच पाऊस पडतो, पण आत्ता सीझनला जाणं आत्ता बघायला एक थेंब पाणी नसतं गाई ढोरांना. आंबा असा एक वस्तू आहे की त्यांनी गाई ढोरं त्याच्या साळी बिळी खाऊन त्याचं उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतो. आणि आजच्या परिस्थिती पडलेल्या पावसामुळे, आलेल्या ढगाळ वातावरणामुळे आणि प्रचंड उष्णतेमुळे सर्व आंबा जळून खाक झालेला आहे, करपलेला आहे. काजू तर अजिबात कुठेही दिसत नाही. आणि अशा परिस्थितीत जर मंत्री महोदय बोलत असतील आम्ही हेक्टरी काहीतरी देऊ, काय उपकार करते तुम्ही आमच्यावर? तुम्ही सुद्धा कोकणामध्ये राहता, मला सांगा कोकणामध्ये आंबा आणि काजूशिवाय दुसरं उत्पन्न काय आहे? बाकीच्या ठिकाणी कुठल्या तरी शेती होतात, वेगवेगळ्या शेती होतात आणि इथे दुसरं काहीच नाही. त्यामुळे एकतर गुरंढोरं मोकाट सुटलेले आहेत, कुठले उत्पन्न होत नाही, भात होत नाही, सध्या परिस्थितीत नाचणी व्हायला तयार नाही. एकमेव ते आंबा उत्पन्न आहे आणि त्याच्यामध्ये जर शेतकरी जगत असेल तर तुम्ही शेतकऱ्याला मारायचा विचार करता का काही न देऊन? उत्तर घ्या. तर हे असं चालणार नाही. मंत्री महोदय तुम्ही कोकणातले आहात आणि तुम्ही तिकडचे फेमस आहात, देणारे माणसं आहात. तर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी बोलून ह्या अधिवेशनमध्ये 5 लाख रुपये ते बोलले ते बरोबर आहे, 5 लाख रुपये देण्याची विनंती करावी, नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. असंच तुम्ही फसवलं मंत्री महोदयांनी आणि रस्ते आमचे अजून तसेच बाकी ठेवलेले आहेत. आता हे शेतकऱ्यांचा अरे बोलू दे. सुर्वे साहेब उत्तर घ्या. सुर्वे साहेब उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, शॉर्ट मध्ये उत्तर द्या. अत्यंत पोटतिडकीने एक दिंडोशीचे आमचे आमदार सुनील प्रभू आणि आमचे दादा सुर्वे दादा हे दोन्ही मुंबईला राहतात, परंतु कोकणामधले आहेत. त्यामुळे त्यांची जी काय पोटतिडकीने जे त्यांनी मागणी केलेली आहे आम्हाला मान्य आहे ना, आम्ही कुठं नाही बोलतोय, आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. परंतु जे मगाशी देत हो देतो सांगतोय ऐका. अरे हो अध्यक्ष महोदय, जो मुद्दा त्यांनी मला मगाशी सांगितलेला आहे, अधिवेशन संपण्याच्या अगोदर आम्ही ही जी मिटिंग लावतो ह्या सगळ्यांना बोलवतो, जे मुंबईशी असतील, कोकणवासी असतील, आम्ही सगळे मंत्री असू आणि एक चांगली बैठक घेऊन ह्याच्यावर ठोस निर्णय काढून. आता शेखर निकम साहेबांनी सांगितलं आहे, प्रभू साहेबांनी झालं, त्यांनी झालं, केसर सगळ्यांची मागणी एकच आहे. आता आमचे हे मंत्री आहेत, आमची अतिथी सगळ्या आमची एकच मागणी आहे, शेतकऱ्यांना भरपाई द्यावी आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत. आम्ही तो निश्चित प्रयत्न. भास्करराव नंतर अभिमन्यू. एक मिनिट अध्यक्ष महोदय, माझे दोन तीन प्रश्न. अभिमन्यू प्लीज. डायरेक्ट प्रश्नच विचारा. तर माझे 2-3 प्रश्न आहेत. असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी फळबागा आहेत त्या फळबागांची विमा उतरण्याकरता म्हणून 31 मे पर्यंत मुदत असते. फक्त कोकणातल्याच फळबागांना फक्त आणि फक्त 15 तारखेपर्यंतच ट्रिगरमध्ये आलेल्या वातावरणानुसार त्या ठिकाणी विम्याची रक्कम मिळते. ती आपण 31 मे पर्यंत करणार का, हा माझा एक प्रश्न. दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी काजू बिला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 10 रुपये पर किलो अनुदान देण्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं, परंतु ते मिळू का शकलं नाही? तर 31 जुलैला आपला GR गेला. कोकणातल्या काजू बिया ह्या जूनच्या पूर्वीच संपून गेल्या. त्याच्यानंतर लोकांनी काही बिलं सबमिट करायचा प्रयत्न केला तर त्यांना GSTची पावती मागायला लागले. ऑलरेडी 31 जुलैला GR निघाल्यामुळं काजू विक्री होऊन गेली होती. GSTची पावती त्या ठिकाणी देणं शक्य नव्हतं. त्यामुळं कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. पुन्हा ती 10 रुपये किंवा 15 रुपये काजू बिला. हो, एक मंत्रींचं निवेदन पण आहे आता ते करू. 15 रुपये देण्याच्या दृष्टीनं आपण तो GR पुन्हा काढाल का, हा माझा दुसरा प्रश्न. आणि आंबा नुकसान भरपाईला 5 लाख रुपये हेक्टरी मागतो, हे आम्ही आमच्या मनानं मागत नाही, तर कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी संयुक्त जी पाहणी केली आहे त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा रिपोर्ट आलाय की 80 ते 90% पीक हे शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे. त्यामुळं आम्हाला ही मदत मिळणार का, हे 3 प्रश्न. चला. हो, या आमची तयारी आहे दादा, काळजी नको. भास्कररावने अत्यंत महत्त्वाचा विषय केलेला आहे की जी आपली काजू विक्री असते ती जुलैपर्यंत काय जात नाही, ती अगोदरच त्याचं संपवते, हे म्हणणं बरोबर आहे. आणि त्यासाठी जी तुम्ही भरपाई मागताय, आमची तयारी आहे ना भरपाई द्यायची, किती द्यायची, काय द्यायची, आम्ही सगळे बसून ठरवतो. हे का आता मंत्री महोदय आले, मग अशी चर्चा झाली, सगळ्या मंत्री घेतो, तुम्हालाही सगळ्यांना बोलवतो आणि याच्यावर ठोस निर्णय काढून हा विषय निकालात काढतो. चला, मंत्री महोदयांचं एक निवेदन आहे. नाही, राज्यभरात